नमस्कार मंडळी. काहीतरी वेगळं खायचं असेल ना, तर ही रेसिपी खास तुमच्यासाठीच आहे. त्यासाठी मी 1 वाटी रेशनचे तांदूळ 2 वेळा स्वच्छ धुवून 4 ते 5 तास भिजवून घेतले. त्यानंतर त्यामध्ये पाव वाटी दही आणि 1 चमचा साखर घालून वाटून घेतलं. त्यानंतर पाव वाटी रवा, चवीनुसार मीठ घातलं. सगळं चांगलं मिक्स करून 10 मिनिटं रेस्ट करून घेतलं. तोपर्यंत एका ताटाला तेल लावून घेतलं. आता हे मिश्रण थोडं घट्ट वाटत होतं, त्यामुळे 2 ते 3 चमचे पाणी घालून हे इडलीच्या पिठासारखं करून घेतलं. एका फोडणी पात्रामध्ये 2 चमचे तेल गरम करून त्यामध्ये जिरे, मोहरी टाकले आणि ही फोडणी खमंग अशी पिठाला दिली. त्यामुळे अगदी मस्त रेसिपी बनते. त्यानंतर इन्स्टंट रेसिपी आहे म्हणून 1 पॅकेट मी इनो सॉल्ट घातलं. हे सगळं चांगलं असं मिक्स करून घेतलं, ताटामध्ये ओतून घेतलं आणि त्यानंतर एका कढईमध्ये मी अशी पद्धतीने प्लेट ठेवून 20 मिनिटं हे वाफवून घेतलं. तर आज आपण रेशन तांदळाचा सॉफ्ट, जाळीदार, हलका-फुलका होणारा ढोकळा बघितला, जो की अगदी मस्त टेस्टीला लागतो. ढोकळा कट करून वरतून पुन्हा छान फोडणी दिली. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि हा डिटेल व्हिडिओची लिंक मी खाली दिली, ती नक्की बघा. धन्यवाद. बाय बाय.